राज्य व्हावे हीच श्रींची इच्छा. नमस्कार. काल रात्रभर बाळानं झोपू दिलेलं नाही, त्यामुळे डोळे चरचरत होते, पण तरी सुद्धा उठलो, आवरून मग देवपूजा केली आणि बाहेर जाऊन बघतोय तर काय हायला जादू. पक्षाने हागलेलं कुणीतरी साफ केलं होतं. तिथून ऑफिसला निघताना बघितलं की पेट्रोलच्या काट्यानं जीव दिलाय. पेट्रोल खूप स्वस्त आहे म्हणून मी 3 लिटर पेट्रोल टाकलं. पेट्रोल टाकून पुढे गेलो तर एका गाडीवरती स्वामींचा मेसेज बघितला, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि त्याच उमेदीनं मी पुढे जात असताना अलका चौकात पोहोचलो आणि एक मामा देश विकत होते, देशाचा झेंडा विकत होते. तिथून ऑफिसवर पोहोचलो. हा आजचा लुक. ऑफिसवर पोहोचून एक व्हिडिओ रेकॉर्ड केला गोष्ट मनातलीचा आणि मग चहा प्यायला गेलो. आणि ही कालची गरीब मुलगी मला भेटली, जिला मी सल्ला दिला होता. तिनं चांगले कपडे घातले होते आणि खालच्या काही लोकांना ती शिकवत होती, आय मीना सुपर सीना. तिथंच मी या गरीब लोकांना वडापाव खाऊ घातला, चहा पाजला आणि त्यांना म्हटले की पैसे तुमचं तुम्ही द्या, माझ्याकडे मागायचं नाही. मी पण चहा घेतला आणि माझे पैसे त्यांनाच द्यायला लावले. तिथून ऑफिसवर आलो. मान अवघडली होती, दुखत होती. दुःख दर्द पीडा घेऊन मी स्टुडिओत गेलो. शो केला. शो झाल्यानंतर भूक लागली होती म्हणून मग जेवायला गेलो. त्यातच कोणीतरी आज चकना आणला होता. माझा चकना होता तो म्हणजे कालचा राहिलेला केक. तिथून मग मीटिंग होती, मीटिंगला गेलो. तिथून बॉसला घेऊन चहा प्यायला गेलो. त्या चहाचं बिल पण बॉसनंच दिलं. मग वर येऊन आम्ही मोठ्या आवाजात छावाचा ट्रेलर बघितला. एक नंबर नादखोळा, अंगावर काटा आणणारा तो ट्रेलर होता. आणि त्यातलं हे राज्य व्हावे हीच श्रींची इच्छा. त्याच पॉझिटिव्ह ॲटिट्यूडनं आज ऑफिसमधनं बाहेर पडलो. घरी आलो, चिकन खाल्लं, डॅड्स ड्युटी पण निभावली आणि मग तिथून आलो झोपायला. असा होता आजचा दिवस. शुभरात्री.